मी तुमचा मित्र कैलास सोलाट. मी आलो आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आणि आज पावले चालती पंढरीची वाट भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या दिंडीचा 135 नंबरची दिंडीचा स्वयंपाक चालू आहे आणि या स्वयंपाकामध्ये अनेक असा पदार्थ केलेले आहेत जसे की याच्यामध्ये नुकती बनवलेली आहे. आजचा प्रसाद म्हणजे नुकतीच आहे, चपाती आहे. ह्या आमच्या वारकरी महिला अतिशय मोठ्या प्रेमाने स्वयंपाक बनवत आहेत आणि या स्वयंपाकामध्ये असा तसा नाही बनत, तर यांच्या चित्तात, यांच्या मनात, यांच्या ध्यानात फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणजे विठ्ठलाचं नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणतच, विठ्ठलाचं भजन करीतच, माऊलीचं भजन करीतच स्वयंपाक म्हणतात. काय माऊली, काय वाटतंय तुम्हाला इथं आल्यावर स्वयंपाक करीत असताना? चांगलं वाटतंय, आनंद वाटतोय ना? वा वा. बरं, ईद आल्यावर ह्यो स्वयंपाक करीत असताना, घरचं स्वयंपाक करीत असताना, ईदला स्वयंपाक करीत असताना काय तुम्ही माऊलीला काय मागणी मागतात? एकदम आनंद वाटतो. वा, आनंद वाटतो. छान. वा वा वा. ह्या होत्या आमच्या सगळ्या महिला स्वयंपाक करणाऱ्या हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या निःशुल्क असा स्वयंपाक आणि अतिशय सुंदर असा स्वयंपाक, जेणेकरून नुकती आहे, चपाती आहे, यानंतर खूप छान असा भात आहे, मसाली भात सुद्धा, पुन्हा याची भाजी आहे, मटकीची भाजी, तिथून नाही तर बटाट्याची भाजी आहे. आणि आमचे आचार्य काका सुद्धा बसलेले आहेत, पण ते सध्या जेवतात. आणि ह्याच महाप्रसादाचा आजचे अन्नदाते गेवराईचे आपले पांढरवाडीचे टकले साहेब हे सुद्धा यांनी खूप छान अशी सोय केलेली आहे. माऊली, तुमचं दरवर्षी किती वर्ष झाले अन्नदान करताय? 22 वर्षे. 22 वर्ष झाले. याच्यामधून तुम्हाला काय समाधान वाटतंय? समाधान. वा. पंढरीस पांडुरंग. तुमचं काय नाव माऊली? अभिमानात करे. माऊली, किती वर्ष झाले तुम्ही बी यांच्या सोबत येत? जवळपास 15 वर्ष झाले. 22 वर्ष. वा वा वा. पंढरीस पांडुरंगाने तुम्हाला, मला तर नाही वाटत की तुमचं काही स्वप्न अधुरं ठेवलं असेल. न मागे ते मिळे. तुम्हाला जे नाही तुम्ही मागितलं ते सुद्धा तुम्हाला भेटलं असेल, कारण की तुम्ही खूप पुण्याचं काम करतात. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे कोणचं आहे, तर अन्नदान आहे, आणि ते तुम्ही करतात. धन्यवाद. यानंतर बाकी वारकरी पण जेवतात. आणि तसेच आपल्या महाराष्ट्राचे, हो आम्ही जेवलो, या ना बाबा. तसेच आपल्या महाराष्ट्राचे ज्यांना महाराष्ट्र पोलीस म्हणलं जातं, ते आज आमच्या हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या दिंडीमध्ये आलेत आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. अतिशय आनंद. आणि यांच्याकडे बघून एक शिस्त आहे. महाराष्ट्र पोलीस कशाला म्हणावं, महाराष्ट्र पोलिसाची वर्दी काय आहे आणि कामकाज काय आहे. आज आम्ही लांबून बघत होतो बाबांना, आम्ही तर पोलीस मंडळींनी प्रसाद घेतला, बाकी संत मंडळी खाली बसून जेवत होते, पण आमचे महाराष्ट्र पोलीस उभा राहून प्रसाद घेतला. बाबा साहेब, तुम्हाला ह्या प्रसाद घेतल्यानंतर काय आनंद वाटतो? रामकृष्ण हरी. राम. हा प्रसाद मोहल्लेचा प्रसाद आहे. वा. ह्या प्रसादामध्ये इतकं सत्व गुण आहे माऊली, की तुम्ही जर खाल्लं ना, तुमच्यामध्ये येणारे जे विचार आहेत ते आपण मग ते हे होऊन जाताल. साहेब, याआधी तुम्ही किती वेळेस वारीमधले जे साधू संत येतात जातात त्यांची सेवा केली? ज्या वेळेस आपला प्रत्येक वर्ष हा बंदोबस्त लागतो आम्हाला, त्यावेळेस आम्ही हा नातेपुते ते पंढरपूर पर्यंत आम्हाला हा लागलेलाच आहे बंदोबस्त. ही आता माझी दुसरी पंढरपूरची वारी आहे, नातेपुते ते हे पंढरपूर पर्यंत. त्याच्यामध्ये साधू संत वगैरे येतात, हे करतात. त्यांना आम्ही म्हणजे माऊली म्हटलं तर ते जातात. आम्ही काय धक्काबुक्की पाहिजे, ह्याच्यामध्ये काय धक्काबुक्की नसते, काय नसते. सगळे आपले माऊली म्हटले की आपल्या ह्याच्यामध्ये चालत असतात, आपल्या नादात जात असतात. त्यांचंही आम्हाला चांगलं वाटतं की कुठून ते चालू, जिथून आपला प्रवास चालू केलाय त्या पंढरपुरापर्यंत पायी चालत येतात वारीमध्ये. हे त्यांचं आम्हाला हे वाटतंय. बरं, मी काय म्हणतो साहेब, आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री यांचे तुम्हाला काही असे वारकऱ्यांना कसे आदेश आणि कशी वागणूक करावं असे हे काही आहे का? तुम्हाला आदेश आहे का वारकऱ्यांना, माऊली लोकांना हे सौजन्याने वागवलं पाहिजे. कुठलाही म्हणजे यांना म्हणजे उलट त्रास झाला नाही पाहिजे आणि योग्य ते वाहन वगैरे काढून त्यांना योग्य स्थळी पोहोचण्याची सुविधा केली पाहिजे. आणि वाहनाचा वगैरे अडथळा होत असेल तर एक रस्त्याने
माऊली लोक जात राहतात दुसऱ्या रस्त्याने, रस्त्याची ये जा करायला पाहिजे आणि हाही व्यवस्था व्यवस्थित सुरळीत अशीच चालू ठेवायला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. यातून आम्हाला माऊली माऊली म्हटलं की आणि बंदोबस्त करायला सुद्धा उत्साह जोरात येतो. त्यांच्याबरोबर चालायचे आम्हाला कंटाळा म्हणजे विसरून जातो, भान विसरून जातं आम्हाला. खूप छान प्रतिक्रिया. माऊली, तुम्ही तर टोपी घातली, गंध लावला, तुम्ही तर विठ्ठलाचे भक्त दिसतात. जय हरी माऊली. या रे. काय ह्या जे वाटाने चालतात माऊली यांच्या प्रतिक्रिया आणि यांच्या डोळ्यात तुम्ही काय बघता? युटू माऊली. विठू माऊली बघतात. वा, खूप छान छोट्याशी प्रतिक्रिया दिली, पण खूप छान. हे आहेत आमचे महाराष्ट्र पोलीस आणि ह्या महाराष्ट्र पोलिसांची जर आज पाहायला गेलो तर त्यांची शिस्त बघा, काय शिस्त आहे. आज आम्ही सगळे वारकरी खाली बसून जेवलो, पण यांची शिस्त जर पाहिली तर सलूट त्या महाराष्ट्र पोलिसला की त्यांनी ताट घेतले, हाताने वाढून घेतलं आणि उभा राहून सगळ्यांची आजूबाजूला बघत त्यांनी आपला प्रसादाचा लाभ आनंद लुटला. आणि तसेच आमच्या या दिंडीचे प्रमुख हरिभक्त पारायण गुरुवर्य भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या आधिपत्याखाली साहेब ही जी दिंडी चालते. जवळपास येवलेचे रूप लावी येले द्वारी याचा विनू गेला गगनावरी. ज्या टायमाला सुरुवातीला सुरू केलं तेव्हा 50 ते 60 लोक होते. आज जवळपास 400 ते 500 लोक ह्या दिंडीमध्ये आहेत. आणि बाबांची खूप तळमळ त्यांनी सगळ्या भाविक भक्तांना काय मागणी असते बाबा जे आपल्या दिंडीमध्ये येतात बाबा, त्यांना तुमच्याकडून तर अपेक्षा तर खूप असतात, पण तुम्ही त्यांच्या काय काय हे करतात, त्यांचे काय सोयी सुविधा करतात? ही ज्ञानोबराची सेवा असते आणि सेवा करत असताना ती अपेक्षा रहित केल्या जाते. ज्यांची आपण मुलाखत घेतली त्यांचं ब्रीदवाक्यच आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय. सद शब्दाचा अर्थच हा सत्संग येतो की त्यातून, कारण संत वाङ्मयाचा विचार जर केला तर सेवा ही वेगवेगळ्या माध्यमातून केल्या जाते. एखाद्यानं डोक्याला गंध लावला, गळ्यात माळ घातली किंवा टाळ असला म्हणजे सेवा असते असं नाही, किंवा तो वारकरी असतो असं नाही. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. त्यांच्या वाटाला आलेली संरक्षणाची जी जबाबदारी ती सुद्धा एक सेवाच आहे. इकडे जे आचारी मंडळी स्वयंपाक करतात ती सुद्धा त्यांची सेवा आहे. एखादा असणारा वाहन चालक ज्या वेळेला वाहन चालवतो ती सुद्धा त्याची सेवा आहे. कारण झाडाची पानं, फुलं, फळं दिसत असतात, पण बऱ्याच वेळेला झाडाची मुळं दिसत नसतात, पण ती मुळं सगळ्यांचं पोषण करत असतात. आणि दिसणारी काही माणसं दिंडीत असतात आणि न दिसणारी काही माणसं असतात, पण खऱ्या अर्थानं इथं सगळ्यांचीच सेवा होते. आणि ही माऊलीची सेवा आहे, ही कोणाची सेवा नाही. हा तिथं एक दृढ निश्चय प्रत्येकाचा असतो आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येकामध्ये माऊली पाहतो. या दिंडीचं किंवा सोहळ्याचं वैभव आहे, वैशिष्ट्य आहे. खूप छान प्रतिक्रिया साहेब. आमच्या बाबाचं याच्यातून फक्त एकच सांगणं तुम्हाला, किंवा ज्या टायमाला कोरोना आला त्या टायमाला आमचा वारकरी बाहेर दिसला नाही, पण तुम्ही बाहेर दिसले. तुमच्यामध्ये विठ्ठल पाहिला आमच्या वारकऱ्यांनी. आमचा वारकरी ज्या टायमाला बाहेर निघायचा त्या टायमाला बाहेर येऊन बघायचा तर फक्त तुम्ही उभा असायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्यामध्ये विठ्ठल बघायचो. वा, तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिक्रिया दिली. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा भाऊसाहेब महाराज जोशी आणि आमच्या दिंडीचे सगळे जे वारकरी आहे त्यांच्या वतीने तुम्ही आलात आणि प्रसाद ग्रहण केला. तुमचं सहर्ष स्वागत आहे. पंढरीश पांडुरंग तुमच्या ड्युटीमध्ये आणखीन उन्नती, तुम्हाला काहीतरी सेवा करण्याची सद्भावना देव. एवढंच बोलतो, थांबतो. राम कृष्ण हरी. बोला पुंडलिका वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.